आमचा मेनू आहे. आमचा देवाभाऊ आजचा मेनू तालमीतील बिर्याणी, तुपातली बिर्याणी. देवा काय काय घेतलंय? हे कांदे 1 किलो चिरायचे, हां, अर्धा किलो टोमॅटो चिरायचे, हां, इकडं चिकन मॅरिनेट करायला टाकलं. हां. यात काय काय टाकलंय? ह्याच्यात चिकन आहे, दही, हळद आहे, मीठ आहे, परत चिकन मसाला, मटन मसाला, बिर्याणी मसाला, लसूण पेस्ट. आता हे अर्धा तास मॅरिनेट होऊन द्यायचं. मॅरिनेट झालं की आपलं तांदूळ शिजलं ना 80%, त्यातलं पाणी काढायचं. हां, पाणी काढून झालं ना की आपली पुढली प्रोसेस कांदा परतायला सुरुवात करायची. कांदा टमाटर परतलं की हे टाकायचं, हलवायचं गाला गाला. हलवलं की थोडं शिजून द्यायचं. चिकन 80% शिजवायचं, मग दम द्यायला सुरुवात करायची. एवढा कांदा काय आपल्याला पुरणार नाही, त्यामुळे आपल्याला कांदा चिरणं गरजेचं आहे. आणि परत एक कांदा चिरतो. बघा कांदा केवढा आहे. तेवढा रे आपला कांदा, हाता अर्धा किलो बसला असेल कांदा, काय रे आपण. सांग की देवा काय करायचं? चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं, अर्धा तास मॅरिनेट होऊन द्यायचं. अजून मॅरिनेट झालं की ते दाखवून ठेवा. नाही ठेवलं तरी चालते, काही शिजलं नाही ते वाफ व्हायला, असं ठेवलं तरी काही विषय नाही. शिजलं नाही का? काही शिजलेला दिसला. हां, मला वाटतं एवढंच सीजन, माझा अंदाज आहे. तांदूळ काय करू शकतो मला काय त्याच्यावर झाकलं असता तर शिजला असता. पण एवढं आपल्याकडे ताट मोठं नाही आहे. गार पण टाकलं ते खराब होईल की रे. गार पाणी झालं ते गरम होणारच की सर, खालून गॅस चालू असल्यामुळं. बिर्याणी अशी हलवायची, मग सगळीकडे जाळ लागलेला दिसतोय, सगळीकडे पाणी पसरलेलं दिसतंय. झाकण असतं तर आतापर्यंत तांदूळ शिजला असतं कवाच. आमच्या देवाभाऊने तूप टाकलेलं आहे. किती पळ्या तूप टाकलेलं आहे? ही पळी आहे पावशेराची, मला वाटतं पावशेर असेल तर. देवाभाऊचं हे चांगलं तूप गरम करून घ्यायचं. किती मोकळा पाहिजे असं नसतं. असं तूप गरम झालं तर असं बघायचं, ते किती वेळात पाकायचं. 30 सेकंदाच्या आत पाकायला म्हणजे गरम झाले. तसं कळत नसेल तर तुपाचा वास होऊन द्यायचा. कांदा टाकून घ्यायचा. बघा आम्ही त्याला खाली घालतो. बघा हाताला वाचता येतं आपल्या. हे झालंय असं व्यायाम करून. पण मी काही व्यायामाला जात नाही, खरे ते सांगायचं काय झालं. असा कांदा घेतला, चांगला लाल होईपर्यंत चांगला कांदा भाजून घ्यायचा. कांदा जास्त झालाय. कांदा काही जास्त होत नाही, त्यासाठी तूप आलेलं आहे. परत इथलं तूप जावा पाकणार तवा म्हणायचं. घेऊन टाकून कांदा मग आणखी टाक ना कांदा. टमाटा कापायची मग काही हां ते कांदा भाजतो तेवढा कांदा प्रमुख पाहुण्यांना खायला की ठीक आहे. कळलं का? आणि आपली गाडी आली, कुत्रं पण आलेलं वाटते पुष्कळ. आता काय करायचं?
पाणी ना भातात तर कोणी आता काय करता लाल होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे. आता टोमॅटो टाकलेला आहे तुमच्या देवाभाऊनी. त्यातलं पाणी काढून टाका देवाभाऊ, पाणीच होईल यात सगळं. पाणी झालं तरी चालते. कांदा टोमॅटो परतून घेतलाय. आता याला टोमॅटोचं पाणी सुटलेलं आहे. मला माझा पत्रा घालून आपल्या हाताला कसं बसते. हा कोणता आहे? घरकुल मसाला. मसाला तुम्हीच होतं बरं का. हा सुहाना बिर्याणी मसाला. शबाश शबाश माझा वादा. कांदा देतो हा आहे बिर्याणी मसाला. ते सगळं टाकायचं ना. कांदा लसूण मसाला. तिखट करू कशी करू. तिखट नको ना, एवढी नको तिखट बाबा. हा आहे बिर्याणी मसाला. आणि आता पाहुण्यांना जेवायला बोलायचे थोड्याच वेळाने 1 तासाने पूर्ण येणार आहे. म्हणजे तुला स्वयंपाक देव्या करपलं खाली. करपले काही स्वयंपाक कडे बघ. अरे चांगलं. आता मसाले टाकून कांदा भाजून घेतलेला आहे चांगला. चिकन वाट बघत आहे मी, आतमध्ये जातो. मस्त पाणी. त्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे. झालेलं आहे. नको पाणी कसं काही करू, थोडंसं पाणी आता थांबा. द्या 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 द्या. गरम कर हे पाणी गार टाकून सगळं वाट लागते. एक तेवढं बुचन भरून टाकतो. तेवढं बुचन हलव चांगलं. आता हलवायला आयो. एवढं बुचन भरून खाऊन. म्हणजे तुला स्वयंपाक येतो का. मसाल्यामध्ये पूर्ण चिकन मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची पावडर आहे नॉर्मल टाकायचं आहे. तिखट करशील लई बच्चन बॉम्बला लावची. आता चांगलं चिकन वाफलून घ्या. त्याच्यावर ताट ठेवून ताट नीट कर. थोडं पाणी टाकून मस्त चिकन शिजवून घ्यायचं आधी. शिजून घ्यायचं आहे. थांबा नाही तर पलटी होईन. आत्ताच नीट पाणी गरम व्हायच्या अगोदरच ही पलटी होईल. टाकू काय करायचं आपल्याला. चिकन शिजवून घेतलेलं आहे चांगलं. आता तुम्ही तांदूळ टाकून घ्या. बघायचं एकदा. बघा एकदा एक भाऊ खाऊन बघा. नको मी नाही खात चिकन. जा ना तांदूळ. अशा प्रकारे चिकन पूर्णतः शिजवून घेतलेलं आहे. एकदम पलटी. एकदम बोलतो तू देवा. सुका नाही होणार.
तेच सांगतोय मी तर. होणार तू नको टेन्शन घेऊ घे. भात शिजायला नाही भातच असं मोकळा व्हायला पाहिजे पडायला पाहिजे असं हातात. टेन्शन घेऊ नको. पटांगी बरोबर देवा आपण खायला स्वतः वाटत नाही. सगळीकडलं सगळीकडेच लावतो. म्हणणे सोन रे हे कुठं जरी पडलं तरी वरचं पडणारच आहे. अक्का इंद्रायणी भात कसा होतो गीतचा तसं झालं तसं झालाय. तिकडं कोपऱ्यात. आता टेक पालत कर पालतात डायरेक्ट पालतं. पलटी ना. हां पलटे मार डायरेक्ट. हां आणि पडू तर दे. चिटाकला भात. मार पलटी. सगळीकडे पसरव. आज लावलेली माया घे 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 घे. एवढ्या मीठ टाक पलटी टाक पलटी. जर आपण घातला असा मोकळा करून घातला टाक तू टाक तू टाक तू टाक तू. तर माझ्या हातात नाही तुझ्या हातात तसा हॅलो किटाणूचं म्हातारं मेलं या प्रकारच्याला आणि किटाणू तपासच नाही किटाणू फिक्स त्याला आणि हे दे पटक्यास बस जा का त्याच्यावर. दाखायला कणिक मिळली का तू लवड्याचं कणिक मिळलं. सुरी नाही का नाही सरमकडे बोलतो. पाणी आहे का थोडा कोथिंबीर मिरच्यात टाकते. सगळ्यांनी 8 वाजता डबे घेऊन या येतो भरून ताटाच्या कडेने पिट्टी लावण्यासाठी. सारखा परत टाक की र हे झाल्यावर दम बसल्यावर. नाही नाही आता टाकली परत नाही टाकायची काय रापा. जे जे तुला काय करायचं आता कोथमीर टाकली त्याला 1 चमचा टाकला होता भाताला. भातातला आपण पाणी कुठं आपण काढली मला बस झालं. आणि तूप टाक आपण पटक्यास काय टाकायचं तूप ह्याच्यावर हा कसं काय. टाक बोलतो रे तू. तूप टाकतोय देवा आणखी वरनं. तुपातली बिर्याणी. ओके तर आपण ताट ठेव की आधी. टाक टाक नाही ठेवायचं आधी हवा जाऊ नये म्हणून बिर्याणीला कणकीचा गोळा कडने लावायचा कारण का चांगला दम बसावा. इकडे दे हवेला पीठ मिळली मिरची टाकते कळलं कसं दाना दानाची टाकली. हवा बाहेर जाऊ नये म्हणून वाफ. दम बिर्याणीची तयारी देवाभाऊची. आमच्या इथे पाहुणे येणार. हिरवीगार दिसतात आमची बिर्याणी. इथे इथे सोपान तिथे बिर्याणी फक्त कलर टाकायचा राहिलेला आहे. कलर टाकलेला नाही. आम्हाला कलर आवडत नाही. त्याच्यावरती ताट ठेवायचं फिट्ट करून. अरे रापा ताट बसा ना तुझ्या डोक्यात झालेलं बघा. काहीतरी ठेव की. इथलं ना मला तरी नाही नाही ताट ठेवा जा बा कडे कधी कात कणिक बाहेर कळलं का. असं बाहेर हवा जाऊन चिटकीव ना अशी असं बोट फिरव असं झालं. ताट नीट बसवलं की देवे. ताट तिरकं बसवलं कसं बसलं देवा बस तिरकं बसले
मग काय इकडे बाहेर आले इकडे हे झाले असले तर बसले तर ठरवतं आता बसले तर थांब, थांब, असं दाबतो. नको नको आता बसलंय आणि राहू दे. तेव्हा आता डबेच ठेवायचे, डबेच कुठे ते घ्यायचे? कुठे इथे 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 ते पडे पडेल हात फिरवला का हा असा हात फिरवला का हा तिकडनं फिरवलेला आहे वाफ नाही ना झालं? नाही जायचं. हां ठेवा आता. किती वेळात पाणी आटेल सर तेवढं? ते तुलाच माहिती आता किती वेळ लागणार आता पाण्यात आला अंदाज अंदाजे 15 मिनिटांनी खोलून बघावं लागेल टायमिंग लावा टायमिंग घे दे वेळ त्या काढायचं टायमिंग घे बरोबर नाही तर मोबाईल त्याच्यावरती डंबेच 12 किलोचा बिर्याणीच बाराची झाली आता. आता झाल्यानंतरच बघू आपण आता कशी बिर्याणी झाली शेटचा